एकटा थांबलेला मी आणि तिथं एखादी हुबेहूब एखादी मुलगी माझ्यासोबत थांबलेली आहे असं दाखवलं। एक AI जनरेटेड फोटो तुमचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकते हे आपण आज पाहूया। Google AI स्टुडिओमध्ये आपण इथे आलेलो आहोत। Google AI स्टुडिओमधून आपण हा फोटो आता जनरेट करणार आहे। ह्या इथून एक फोटो अपलोड केला मी, माझा डाउनलोड केलेला फोटो होता आणि हा फोटो टाकला आणि इथं टाकलं ॲड इंडियन गर्लफ्रेंड आणि थोड्याच वेळात तुम्ही पाहाल इथे एक फोटो जनरेट होईल आणि हा माझा साधा फोटो आहे। मी एकटा आहे मॉलमध्ये थांबलेला आणि हा माझा फोटो आणि हे बघू शकता तुम्ही AIनं काय केलं। एकटा थांबलेला मी आणि तिथं एखादी हुबेहूब एखादी मुलगी माझ्यासोबत थांबलेली आहे असं दाखवलं आहे। आता तुम्ही विचार करा, एखाद्या विवाहित व्यक्तीचा असा फोटो जर टाकला एखाद्या दुसऱ्या महिलेसोबत तर त्याच्या पत्नीची पहिली रिॲक्शन काय राहील? तुम्ही विचार करा, एखाद्या मुलाचं लग्न जमलं आहे, एखाद्या मुलीचं लग्न जमलं आहे आणि तिचा असा फोटो AI जनरेटेड केला आणि तिच्या होणाऱ्या पतीला किंवा पत्नीला पाठवला तर काय होऊ शकते? तर मी तिथं माझ्या हातामध्ये एखादी दारूची बाटलीसुद्धा दाखवू शकतो, माझ्या हातामध्ये सिगरेटसुद्धा दाखवू शकतो। म्हणजे AIचा किती मोठ्या प्रमाणात मिसयूजसुद्धा होऊ शकतो। जर त्याचा चांगला उपयोग आहे तर त्याचे साईड इफेक्टसुद्धा आहेत। जर तुमच्याकडे असा काही फोटो आला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा तर सर्वात अगोदर त्याची खात्री करा तो फोटो AI जनरेटेड आहे का नाही। तुम्हाला असा AI जनरेटेड फोटो ओळखायचा असेल तर त्याच्या कोपऱ्यामध्ये हा लोगो बनलेला असेल। हा कॅमेरा पर्सनने हा लोगो सांगावा। काही ॲप आहेत जे ते वॉटरमार्क पण वापरत नाही आहेत, तर त्यामुळे AIचा वापर करताना सांभाळून करा आणि काळजीपूर्वक करा।